आणि हेडलाईन्स नंतर आत्ताच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या आंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुबा गावात पार पडलेल्या सभेमध्ये घेतलाय। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान कालच्या संपूर्ण सभेत मनोज जरांगेंचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता। मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्यात फूट पाडण्यासाठी सरकारच डावपेच आखू शकतं अशी शंका मनोज जरांगेंनी बोलून दाखवली। श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय। यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंगच जरांगेंनी बांधलेला आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय पाहूयात। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची। मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल लाट टाकायचा। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत।